sorry ass DJ. Get some. उपारे पिरामिड ग्रुप नागपूर पुणे 59व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। नागपूरच्या या क्रांतीभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेमुळे मला गेल्या 19 वर्षापासून या ठिकाणी एक छोटासा धम्मदान करण्याचा मला एक संधी मिळाली, म्हणजे ती भोजनदान करण्याची। गेल्या 19 वर्षापासून मी पिरामिड ग्रुपच्या माध्यमातून याच ठिकाणी आम्ही भोजनदानाचा कार्यक्रम सकाळी आमचा साधारणतः 11:30-12 वाजतापासून रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत आमचा कार्यक्रम चालतो। आणि या ठिकाणून आम्हाला संदेश द्यायचा असतं की आज बौद्ध समाजाला म्हणजे आंबेडकरवादी समाजाला भविष्यात अनेक धोके आहेत। त्या धोक्यामधून निघण्यासाठी युवा पिढीने तत्पर राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश समाजामध्ये रुजवणे आणि समाजाला आर्थिक, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्रांतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागृत करणे। कारण BJPच्या सरकारमध्ये आज आंबेडकरी समूहाला फार मोठे धोके निर्माण झालेले आहेत। त्या धोक्यामधून म्हणजे तुम्हाला जर त्याला फेस करायचं असेल तर आधी धार्मिक क्रांतीमधूनच तुम्हाला तुमची सामाजिक क्रांती आणि राजकीय क्रांती घडवावी लागेल। त्याकरता महाराष्ट्रातीलच नाही तर देशातला या ठिकाणी बांधव आलेला आहेत। या नागपूरच्या मातीला नतमस्तक झालेला आहे, क्रांती भूमीला नतमस्तक झालेला आहे। यामधून संदेश घेऊन आपण सामाजिक, धार्मिक क्रांती, राजकीय क्रांती निर्माण कराल ही अपेक्षा करतो। आणि पुणेच्या 69व्या धम्मप्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। थांबतो। जय भीम। पिरामिड ग्रुप तर्फे किती वर्षापासून हा उपक्रम चालू आहे? पिरामिड ग्रुप तर्फे गेल्या 19 वर्षापासून हा उपक्रम चालू आहे। किती लोकांचा समूह आपल्यासोबत जुळलेला आहे? 19 वर्षापासून हा उपक्रम निरंतर सुरू आहे। समूह जुळला म्हणजे आम्ही हे इंडिव्हिज्युअल आमच्या लेवलला काम करतो, आम्ही लोकवर्गणीतून काम करत नाही। त्यामुळे जेवढ्या लोकांना आम्हाला सकाळी साधारणतः 11-11:30 वाजतापासून तर 1-1:30 वाजेपर्यंत जे काही आम्हाला करता ते आम्ही आमच्या इंडिव्हिज्युअल बेसला करतो। साधारणतः यावेळेस 15 ते 18 क्विंटलचं पूर्ण अनाज आम्ही ते म्हणजे बनवलेलं आहे, त्याचं वाटप करतो। आणि ते पावसाचा मोसम पाहून आम्हाला करावं लागते, म्हणजे उद्या जर पब्लिक तशी वाढली तर 50 क्विंटलचंही आम्ही अन्नदान या ठिकाणी आम्ही करू शकतो। ती ताकद बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यामध्ये तयार केलेली आहे। तरुणाईबद्दल तुम्ही बोलले आहेत, पण काय आता जो ज्वलंत मुद्दा जो सुरू आहे महाबोधी मुक्ती विहारांचा, ज्यामध्ये तरुणाई ही कुठेतरी कमी दिसत आहे, तुम्हाला काय वाटतं की तरुणाईने पुढे येऊन आंदोलनाला गती द्यायला पाहिजे? या आंदोलनाला तरुणांनी पुढे येण्यापेक्षा महाराष्ट्रातील जो बुद्धिजीवी वर्ग आहे, जो या ठिकाणचा ॲडव्होकेट वर्ग आहे, त्या ॲडव्होकेट वर्गाला त्याची रीतसर माहिती आहे की आपण कुठल्या घटनेनुसार आपण किंवा कुठल्या कायद्यानुसार ती लढाई लढू शकतो। आज युवा पिढीने फक्त रस्त्यावरच उतरून हे आंदोलन पूर्ण होणार नाही, त्यामध्ये अनेक लोकांचे बळी जातील आणि येथील गव्हर्नमेंटला तुमचे बळी घ्यायचे आहे, लोकांना विचलित करायचं आहे। त्यामुळे या बुद्धिजीवी वर्गाने समोर येऊन कायद्याची लढाई आपल्याला आधी कशी लढता येईल, त्या माध्यमातून आपल्याला कशी सामाजिक एका ठिकाणी येऊन लढता येईल तो नंतरचा भाग आहे। पण पहिले तुम्हाला कायद्याच्या लढाईमध्ये, चाकोरीमध्ये त्याला कसं बसवता येईल याचं आम्ही पहिले प्लॅनिंग करायला पाहिजे आणि नंतरच तरुण वर्गाने या ठिकाणी यायला पाहिजे। त्याकरता इथला जो कायदे तज्ञ जो वर्ग आहे महाराष्ट्रामधला, त्यांनी समोर येऊन समाजाला दिशा देण्याचं काम आहे, नाहीतर हे आंदोलन भटकल्याशिवाय राहणार नाही। बौद्ध बांधवांना काय संदेश? बौद्ध बांधवांना माझी विनंती आहे, BJPच्या सरकारमध्ये सर्वात मोठा जर अटॅक होणार आहे तर हा आंबेडकरीवाद्यावर आहे। जसं आता आरक्षणामध्ये पुन्हा त्यांनी एक घूट टाकलं का एक मातंग वर्गाला वेगळं द्यायचं आहे, म्हणजे अनेक जाती आज 59-60 जाती आहेत ज्या SC मध्ये गणल्या जातात। मातंग वर्ग वेगळा काढला, बाकी इतर वर्ग वेगळे काढले। तुम्हाला वेगळं करायचं पहिले तर ब्राह्मणाचं आरक्षण पूर्ण करायला पाहिजे। हा 3% जो ब्राह्मण आहे हा महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या ताकदीनं बसला, पहिले त्याला आरक्षण आपल्या सर्व समाज बांधवांनी द्यायला पाहिजे की बाबा तू तुझं 3% घेऊन तू बाजूला हो। आता
रिझर्वेशन जो आहे मुद्दा आणि दुसरा आहे बौद्ध बनण्याचा मुद्दा. तर तुम्हाला काय वाटतं की बाबासाहेबांनी संकल्पना धर्मांतर केलं, जात आणि धर्म ही बौद्ध करायला पाहिजे, तर काय आता तरी सर्वांनी कागदोपत्री बौद्ध व्हायला पाहिजे? हे बघा, आता त्यामध्ये घटनात्मक बरेचसे पेच आहे. आता काही ठिकाणी असं म्हटलं जाते, कारण मी घटनातज्ञ नाही, नवबौद्ध जर तुम्ही लिहिलं तर त्यांना आरक्षण मिळणार नाही. बौद्ध म्हटलं तर तुमची महाराजी आयडेंटिटी जाईल. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला इथं धम्म दिलेला आहे, आम्हाला जात दिली नाही. हा विज्ञानवादी आमचा धम्म आहे. आता जातीचे कायदेतज्ञ बसून त्यावर निर्णय घ्यावा लागेल, त्यावर मला भाष्य करता येणार नाही.